भाजपचे माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे हे अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना असं म्हटले की अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस सुजय विखे पाटील हेच विजयी होतील, मात्र त्यांचं मताधिक्य घटेल. म्हणजे भाजपचं मताधिक्य घटेल अशी चिंता राम शिंदे यांनी जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर हे जाणवतं की ते या मतदारसंघातील निकालाबद्दल चिंतेत आहे. काही सर्वे असे आले आहेत की अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये तुतारी जिंकेल. नमस्ते, मी सुधीर लंके, लोकमत रिजनल डायरीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राचं ज्या लढतीकडे लक्ष लागलं आहे ती अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्या लढतीकडे. येथे निकाल काय लागेल याच्याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. या मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे दिसत आहे की येथील मतांची टक्केवारी, जे झालेलं मतदान आहे ती टक्केवारी वाढलेली आहे. म्हणजे आपण 2019 सालचं जर चित्र बघितलं, 2019 ची निवडणूक, त्यावेळेस येथे 64.86% मतदान झालं होतं. तर यावेळीच म्हणजे 2024 मध्ये 66.61% मतदान झालेलं आहे. म्हणजे मतदानाची टक्केवारी येथे वाढली आहे. हे वाढीव जे मतदान आहे ते तब्बल 1,28,000 इतक्या संख्येने आहे. भाजपला देशामध्ये इतरत्र अशी चिंता होती की मतदान वाढत नाही. अहमदनगरमध्ये मतदान वाढले आणि ते तब्बल 1,28,000 मतांनी वाढले. गतवेळी या मतदारसंघातनं सुजय विखे पाटील हे जवळपास 3.25 लाखांच्या फरकाने निवडून आले होते. यावेळेस हा जो मतांचा वाढीव टक्का आहे तो कोणाला फायदेशीर ठरणार याच्याबद्दलचे अंदाज आता व्यक्त केले जात आहेत. अनेक राजकीय विश्लेषक आहेत किंवा जे सेफॉलॉजिस्ट आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा मताचा टक्का वाढतो तर तो सत्ताधाऱ्यांना धक्का देणारा असतो. हे वाढीव जे मतदान आहे ते विरोधकांना सहाय्यभूत ठरतं, अशा पद्धतीचा अंदाज हे राजकीय विश्लेषक सातत्याने व्यक्त करतात. अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये हे वाढीव मतदान कुणाला तारेल? या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत. या 6 विधानसभा मतदारसंघातील जर मतदानाची टक्केवारी पाहिली तर शेवगाव पाथर्डी वगळता सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का हा वाढलेला आहे. मतदानाचा टक्का जो वाढलाय तो नेमका का वाढलाय याबद्दल जर आपण काही कारणं जर पाहिली तर आपल्याला प्रचारातील मुद्द्यांकडे जावं लागेल. या मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे दिसलं की राष्ट्रीय पातळीवरील मुद्दे हे प्रचारामध्ये चाललेले नाहीत. म्हणजे भाजपला असं वाटत होतं की हिंदुत्वाचा मुद्दा असेल किंवा राम मंदिराचा मुद्दा असेल याच्यामुळे एक सहानुभूतीची लाट भाजपच्या बाजूने तयार होईल किंवा मोदी फॅक्टर हा भाजपच्या बाजूने राहील. ते मुद्दे प्रचारामध्ये चाललेले नाहीत. त्याचमुळे उमेदवार सुजय विखे पाटील आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रचाराची रणनीती शेवटच्या टप्प्यात बदलली आणि त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील मुद्द्यांसोबतच निलेश लंके यांच्यावरती व्यक्तिगत टिप्पणी सुरू केली आणि स्थानिक मुद्द्यांवरती ते आले. अगदी पारनेर तालुक्यातील एमआयडीसीच्या मुद्द्यापर्यंत ते पोहोचले. याचं कारणच ते होतं की राष्ट्रीय पातळीवरील मुद्दा प्रचारामध्ये चालत नव्हता. या निवडणुकीमध्ये शेतकरी फॅक्टर फार महत्वाचा आहे. शेतकऱ्यांमध्ये शेतमालावरनं जे काही नाराजी आहे ती नाराजी मतपेटीमध्ये कशी व्यक्त होणार हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. किंवा महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय पक्षांमध्ये तोडफोड झाली, शिवसेना फोडली गेली किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला गेला, याच्यानंतर उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्याबद्दल एक सहानुभूती निर्माण झाली. ती सहानुभूतीचा मुद्दा एक आहे. अल्पसंख्याक जो मतदार आहे, मोदींनी मुस्लिमांना जे काही टार्गेट केलं होतं प्रचारामध्ये, अगदी अहमदनगरच्या सभेमध्ये सुद्धा मोदी यांनी मुस्लिमांबद्दल विधान केलं. त्याच्यामुळे मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावरती मतदानाला बाहेर पडला. हा मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्या बाजूने एकवटलेला दिसतो आहे. किंवा दलित मतदारांमध्ये एक नाराजी होती, ख्रिश्चन मतदारांमध्ये एक नाराजी होती, त्यामुळे त्याही वर्गातनं उत्स्फूर्तपणे मतदान झालेलं आहे. किंवा माधव फॅक्टर जो आहे म्हणजे माळी, धनगर, वंजारी हा जो समाज, ज्या समाजाला भाजप आपली एक वोट बँक समजते, हा फॅक्टर या मतदारसंघामध्ये भाजपच्या बाजूने एकनिष्ठ राहिलेला दिसत नाही. उदाहरणार्थ माळी समाजातील अनेक नेते हे निलेश लंके यांच्या प्रचारामध्ये सक्रिय होते. उदाहरणार्थ अहमदनगर शहरातील माजी महापौर भगवान फुलसुंदर असतील, बाळासाहेब बोराटे असतील, इतरही अनेक या समाजातील नेते हे निलेश लंके यांच्यासोबत सक्रिय होते. धनगर समाजामध्ये देखील धनगरांना आरक्षण मिळालं नाही त्याबद्दल एक नाराजी आहे. अहमदनगर शहराचं नामकरण करण्याचा मुद्दा भाजपने घेतला, मात्र तरी देखील धनगर समाजामध्ये आरक्षणावरनं एक नाराजी होती. किंवा सोलापूर येथे धनगर कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती जो काही भंडारा उधळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर विखे पाटील यांच्या अंगरक्षकांनी त्या कार्यकर्त्यांना अडवलं आणि त्यांना जी मारहाण केली त्याच्याबद्दलचा एक मुद्दा धनगर समाजामध्ये चर्चेत होता. त्यामुळे धनगर समाज सुद्धा किंवा राम शिंदे हे लोकसभेची उमेदवारी मागत होते.
विखे पाटील यांना न देता मला उमेदवारी द्या असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र भाजपने विखे पाटील यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळेही राम शिंदे यांचे समर्थक नाराज होते. या सगळ्या बाबीचा परिणाम म्हणून धनगर समाज हा एकनिष्ठपणे भाजप सोबत राहील का याच्याबद्दल साशंकता आहे. किंवा वंजारी समाज जो आहे हा वंजारी समाज देखील यावेळेस वोट बँक म्हणून भाजप सोबत राहील का. कारण वंजारी समाजातील राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे हे निलेश लंके यांच्या प्रचारामध्ये सक्रिय होते. तसेच वंचित बहुजन आघाडीने खेडकर या वंजारी समाजातील कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे वंजारी समाजातील मतदान हे डिव्हाइड होऊ शकतं. किंवा बीडमध्ये वंजारी समाज वर्सेस मराठा हे जे काही जातीचं राजकारण झालं त्याचे काही रिफ्लेक्शन हे अहमदनगर मतदारसंघामध्ये सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे वंजारी समाजाची मतं देखील डिवाइड होतील. आणि जरांगे फॅक्टर जो काही मराठा आरक्षणानंतर जो फॅक्टर निर्माण झालेला आहे हा जरांगे फॅक्टर कुणाला फटका देणार या सगळ्या मुद्द्यांवरती येथील निवडणुकीचा जय पराजयाचे गणित ठरणार आहे. गतवेळी सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे पाटील यांनी मतदेखील घेतलं होतं. यावेळेस आपण जर पाहिलं तर पारनेर मतदारसंघामध्ये 70% मतदान झाले. म्हणजे 70.13% मतदान पारनेरमध्ये झाले. गतवेळी ते मतदान तिथे 66.87% होतं. पारनेर मतदारसंघ हा असा आहे की ज्या मतदारसंघावरती विखे पाटील यांनी कॉन्सन्ट्रेशन केलं होतं. त्यांची अशी रणनीती होती की येथे विधानसभेला निलेश लंके यांना 62,000 मतांचं लीड मिळालेलं आहे. आणि हा निलेश लंके यांचं होम ग्राउंड असल्यामुळे हा मतदारसंघ निलेश लंके यांना साथ करेल. त्यामुळे तेथेच आपण निलेश लंके यांना थोपवायचं असा प्रयत्न विखे पाटील यांचा होता. मात्र त्याच मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसते आहे. लंके समर्थकांचा असा दावा आहे की हे मतदान आम्ही घडून आणलेलं आहे. खरं तर या निवडणुकीमध्ये आणखी एक असं दिसतंय की यंत्रणा नावाची जी गोष्ट असते किंवा शेवटी मतदान काढण्यासाठी पैसा किंवा इतर बाबींचा वापर जो होतो तो या मतदारसंघामध्ये झाला आणि तो दोन्ही बाजूने झालेला दिसतो आहे. त्यामुळे हे अखेरच्या क्षणी हे मतदान जे बाहेर काढले गेलं आहे ते नेमकं कुणी काढलं याच्याबद्दलची एक उत्सुकता आहे. निलेश लंके यांचा दावा आहे की पारनेरमध्ये जे 70% मतदान झालं तिथे त्यांना चांगलं लीड मिळेल. राहुरी मतदारसंघामध्ये देखील 70%हून अधिक मतदान झाले. 70% मतदान झाले राहुरीत देखील. गतवेळी तेथे 67.78% मतदान होतं. गतवेळी राहुरीमध्ये सुजय विखे पाटील यांना मताधिक्य मिळाल्यामागे 2-3 कारणं होती. एक तर तेथे राष्ट्रवादीचा आमदार त्यावेळेस नव्हता आणि दुसरी गोष्ट राहुरीचा बंद पडलेला साखर कारखाना हा विखे पाटील यांनी सुरू केला होता. त्यामुळे त्यांना त्या तालुक्याने भरभरून मतदान केलं होतं. यावेळेस तो कारखाना बंद पडलेला आहे आणि प्राजक्त तनपुरे हे शरद पवार गटाचे तेथील आमदार आहेत. या लंके यांच्या बाजूने राहुरीमध्ये जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे राहुरीमध्ये जे काही मतदान वाढलेलं आहे ते मतदान देखील निलेश लंके यांना फायदेशीर ठरेल असा दावा हे महाविकास आघाडी करते आहे. या 2 मतदारसंघांनंतर श्रीगोंदा मतदारसंघात देखील मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. तेथे गतवेळी 65.19% मतदान झालं होतं. यावेळेस तेथे 67.90% म्हणजे जवळपास 68% मतदान झालेलं आहे. आणि श्रीगोंदामध्ये बबनराव पाचपुते भाजपचे जे आमदार आहेत ते विखेंसोबत होते. मात्र त्यांच्या आजारपणाच्या मर्यादांमुळे त्यांना फारसा प्रचार करता आला नाही. त्यांचे पुत्र विक्रम पाचपुते हे विखेंसोबत फिरले आणि नागोडे यावेळेस विखेंसोबत होते. मात्र दुसरीकडे राहुल जगताप आणि बाबासाहेब बोस, घनश्याम शेलार ही मंडळी निलेश लंके यांच्यासोबत होती. श्रीगोंद्यातही असा दावा केला जातोय की इथून महाविकास आघाडीला जास्त मतदान होईल, फायदा होईल. याचं कारण असं की बडे नेते जेव्हा एका व्यासपीठावरती येतात त्याची रिॲक्शन मतदारांमध्ये येत असते. आणि लंके असं म्हणत होते की माझा जन्म हा श्रीगोंदा तालुक्यातील आहे आणि त्यांनी अलीकडच्या काळामध्ये तेथे संपर्कही वाढलेला होता. त्यामुळे श्रीगोंदा मतदारसंघ देखील काय करेल ही एक महत्वाची गोष्ट आहे. आपण पारनेर, राहुरी आणि श्रीगोंदा या 3 विधानसभा मतदारसंघाचं जे चित्र पाहिलं तर या 3 मतदारसंघामध्ये नगर तालुका जो आहे हा नगर तालुका डिव्हाइड झालेला आहे. नगर तालुका हा पारनेर मतदारसंघामध्ये देखील आहे, श्रीगोंद्यात देखील आहे आणि राहुरी मतदारसंघामध्ये देखील आहे. आणि नगर तालुक्यामध्ये शिवाजी कर्डिले वर्सेस विरोधक असं देखील एक राजकारण आहे. त्यामुळे येथून देखील महाविकास आघाडीचा असा दावा आहे की नगर तालुक्यातील गावं ही महाविकास आघाडीला जास्त प्रमाणात मदत करतील. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट या 3ही मतदारसंघांवरती होईल. सुजय विखे पाटील यांना सर्वाधिक मोठ्या आशा आहेत त्या नगर मतदारसंघामध्ये. अहमदनगर शहर जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातनं सुजय विखे पाटील यांनी गतवेळेस 53,000 मतांचं मताधिक्य घेतलं होतं. मात्र त्यावेळेची समीकरण अशी होती की शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड हे त्यावेळेस विखे यांच्यासोबत होते आणि विखे हे संग्राम जगताप यांच्या विरोधात त्यावेळेस निवडणूक लढत होते. यावेळेस विखे आणि संग्राम जगताप हे एकत्र आलेले आहेत. त्यामुळे राठोड समर्थकांचा आणि उद्धव ठाकरे गटाचा असा दावा आहे की आम्ही जगतापांच्या विरोधात विखेंना साथ केली. मात्र विखे यांनी जगताप यांच्या गळ्यात गळे घातले आणि शहराला वाऱ्यावरती सोडलं. त्यामुळे विखे यांना आता धडा शिकवायचा आहे. अहमदनगर शहराचं राजकारण असं दिसतं की ज्यावेळेस संग्राम जगताप, शिवाजी कर्डिले आणि भानुदास कोतकर ही 3 नेते मंडळींची नावं एकत्र येतात तर त्याची एक रिॲक्शन देखील अहमदनगर शहरामध्ये उमटत असते. त्यामुळे ही 3 नावं यावेळेस एकत्र आल्यामुळे
अहमदनगर शहर काय करेल याचा अंदाज सांगणं अवघड आहे. अहमदनगर शहरामध्ये आणखी असं एक चित्र दिसलंय की अल्पसंख्याक मतदार जो आहे, म्हणजे विशेषतः मुस्लिम मतदार, ख्रिश्चन मतदार आणि दलित मतदार यांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलेलं आहे. त्यामुळे देखील महाविकास आघाडीला जर अल्पसंख्याक मतांनी जर महाविकास आघाडीला साथ केलेली असेल तर गतवेळचं सुजय विखे यांचं जे काही लीड होतं 53,000चं, ते लीड अहमदनगर शहरात टिकणार का याच्याबद्दल साशंकता आहे. शेवगाव पाथर्डी या मतदारसंघामध्ये देखील गतवेळेस सुजय विखे पाटील यांनी लीड घेतलेलं होतं. यावेळेसही त्यांचा दावा आहे महायुतीचा की आम्ही शेवगाव पाथर्डीमध्ये चांगली कामगिरी करू. मात्र घुले बंधू जे आहेत शेवगावचे, हे यावेळेस विखेंसोबत असले तरी खालचे जे त्यांचे समर्थक होते ते अनेक समर्थक हे अंतर्गतपणे महाविकास आघाडीसोबत कार्यरत दिसले. त्यामुळे तेथे एक शेतकरी फॅक्टर महत्वाचा आहे या शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये. तो काय करेल याचा अंदाज वर्तवणं अवघड आहे. कर्जत जामखेड हा मतदारसंघ जो आहे, जेथून राम शिंदे आमदार राहिलेले आहेत, त्यांचा असा दावा आहे की कर्जत जामखेडमध्ये भाजपलाच मताधिक्य मिळेल. दुसरीकडे राष्ट्रवादीकडनं तेथे रोहित पवार आमदार आहेत. राजेंद्र फाळके जे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत तेही या मतदारसंघातील आहेत. त्यांचा असा दावा आहे की कर्जत जामखेडमधून महाविकास आघाडीच मताधिक्य घेईल. त्यामुळे एक दिसतंय की अहमदनगर मतदारसंघामध्ये सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड चुरस दिसते आहे. अनेक राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की येथे जो कोणी उमेदवार जिंकेल हा 30-40 हजार मतांच्या मताधिक्याने जिंकेल. सुजय विखे पाटील यांचं लीड कमी होईल हे तर भाजपचे समर्थक देखील आता मान्य करतायत. मात्र दुसरी एक गोष्ट सर्वात महत्वाची आहे की या मतदारसंघामध्ये फिरताना शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दलच्या नाराजीची एक सुप्तपणे लाट दिसते आहे. ही लाट किती मोठी आहे हे कॅल्क्युलेट करणं आज मी तिला अवघड आहे. त्यामुळे राजकीय विश्लेषकांना अंदाज बांधता येत नाही. ही लाट जर मोठी असेल तर त्याचा फटका हा भाजपला बसेल आणि या लाटेमुळे जर महाविकास आघाडी जिंकली तर महाविकास आघाडीचा विजय हा अगदी 1 लाखाहून अधिक मतांच्या फरकाने देखील होईल, अशा पद्धतीची एक शक्यता आहे. सुजय विखे पाटील यांच्या बाजूने जे काही नकारात्मक मुद्दे होते, म्हणजे राष्ट्रीय प्रचाराचे मुद्दे चालले नाही, शेतकऱ्यांची नाराजी असेल, युवकांची नाराजी असेल किंवा विखे यांच्याबद्दलची काही व्यक्तिगत नाराजी होती, ते सगळे जसे मुद्दे होते, तसेच निलेश लंके यांच्या बाजूने काही नकारात्मक मुद्दे होते की निलेश लंके हे पारनेर मतदारसंघामध्ये काम करतायत, त्यांना या लोकसभा मतदारसंघाचा अनुभव नाही किंवा लोकसभेसाठी जे काही व्हिजन पाहिजे ते व्हिजन मांडण्यात निलेश लंके कमी पडले किंवा प्रचारामध्ये त्यांनी अधिकाऱ्यांबद्दल एक आरेरावीची भाषा वापरली किंवा पोलिसांबद्दल जे एक दादागिरीची किंवा आक्षेपार्ह भाषा वापरली. याही मुद्द्यांवरून निलेश लंके यांच्यावरती टीका झालेली आहे. मात्र ह्या टीका टिप्पणी ह्या दोन्ही बाजूने झालेल्या दिसत आहेत. त्या टीका टिप्पणीचा मतदार काय विचार करतायत हे आपल्याला निकालामध्ये कळेल. एक दिसतंय या मतदारसंघामध्ये किंवा सगळीकडे एक दिसतंय की यावेळेस मत कुणाला द्यायचं हे लोकांनी ठरवलेलं होतं. मला अमुक उमेदवाराला मत द्यायचंय किंवा मला आता माझी ही भूमिका आहे, त्या भूमिकेप्रमाणेच मी मतदान करणार असं लोकांनी ठरवलेलं होतं. त्यामुळे यंत्रणा असेल किंवा पैसा असेल तो या निवडणुकीमध्ये कितपत वर्कआउट होईल, त्याचा प्रभाव किती राहील याच्याबद्दल साशंकता आहे. कारण लोकांनी मत कुणाला द्यायचं हे ठरवलेलं होतं. ही सगळ्यात मोठी गोष्ट या निवडणुकीमध्ये जाणवली. आम्ही लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अहमदनगर मतदारसंघामध्ये सुजय विखे पाटील यांच्या विरोधात निलेश लंके यांची जी उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यामुळे येथील लढतीमध्ये रंगत आलेली आहे. ही लढत अत्यंत चुरशीची होईल. अनेक भाजप समर्थक ही बाब त्यावेळेस मान्य करत नव्हते. त्यांचं असं म्हणणं होतं की विखे हे अत्यंत प्रभावशाली नेते आहेत, विखे हे अत्यंत मोठं घराणं आहे. सुजय विखे पाटील यांचे आजोबा बाळासाहेब विखे पाटील हे अहमदनगरमधून खासदार राहिलेले आहेत. त्यांचे वडील राधाकृष्ण विखे अनेक वर्ष मंत्री आहेत आणि सुजय विखे स्वतः खासदार आहेत. हे एक मातब्बर घराणं आहे. या मातब्बर घराण्याला टक्कर देणं हे निलेश लंके यांच्यासाठी सोपं नाही असं भाजपचे समर्थक म्हणत होते किंवा विखे यांचे समर्थक म्हणत होते. मात्र लोकमतने जो काही अंदाज व्यक्त केला होता की ही लढत एक प्रस्थापित घराणं वर्सेस नव्याने आमदार झालेले निलेश लंके अशी आहे, त्याचमुळे ही लढत रंगतदार होईल. कदाचित निलेश लंके यांच्याशिवाय जर दुसरा कोणी प्रस्थापित नेता असता तर ही लढत तितकी रंगतदार झाली नसती. हे पारडं असमान आहे म्हणूनच ही लढत रंगतदार होईल असं लोकमत पहिल्यापासून सांगत होतं आणि तसंच दिसलेलं आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीने झालेली आहे, जिचा अंदाज बांधणं पूर्वीही अवघड होतं आणि आजही मतदानानंतर येथील निवडणुकीचा अंदाज वर्तवणं अवघड आहे. राम शिंदे जसं म्हणतायत तसं सुजय विखे पाटील यांना मताधिक्य टिकवणं अवघड आहेच, मात्र विजय खेचणं सुद्धा भाजपसाठी अवघड आहे. हे मतदानानंतर सुद्धा स्पष्टपणे जाणवत आहे. त्यामुळे येथील निकाल काय लागेल याचा अंदाज वर्तवणं खूप अवघड आहे. येथील निकाल हा धक्कादायक लागेल असं लोकमतने पूर्वी सांगितलं होतं आणि मतदानानंतर सुद्धा तेच चित्र दिसतंय की येथील निकाल काय लागेल याचा अंदाज सांगता येत नाही. सुजय विखे पाटील यांच्यासाठी वाट बिकट होती, मतदानानंतर देखील तेच जाणवतंय की ती वाट बिकट आहे.
आपण या मतदारसंघातील विश्लेषणं आणि निकालापूर्वीची आणि निकालानंतरची वारंवार जाणून घेत राहूया. तुर्तास थांबतो. धन्यवाद.